गुड मॉर्निंग. सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा वटसावित्रीचा मेकअप लुक कसा केला, सिंपल, आणि वटसावित्री माझी कशी सेलिब्रेशन झाली ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी ही साडी वेअर करणार आहे. तर ही साडी मला ओटीमध्येच भेटलेली आहे. खूप सुंदर न्यूड कलर आहे, माझा फेवरेट. खूप आवडला मला हा कलर. मला असं वाटतं प्रत्येक लेडीजला सिंपल मेकअप लुक हा करता आलाच पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाण्याची गरजही पडत नाही आणि तो आपण आपल्या हाताने स्वतः करू शकतो. मेकअप करण्याच्या अगोदर मी इकडे कोणते प्रोडक्ट यूज करणार आहे, ज्वेलरी कोणती वेअर करणार आहे ते इकडे बॉक्समध्ये करून ठेवले, म्हणजे इझिली आपल्याला भेटून जातं. सर्वप्रथम इकडे मी फेस सिरम मास्क लावते, राईस वॉटर अँड कोकोनटचा. पॅरेबन फ्री आहे हा. राईस वॉटर आणि कोकोनटनी आपली स्किन एकदम नरिश होते, त्याच्यामुळे आपल्याला फाउंडेशन ब्लेंडिंगसाठी इझी पडतं. तर इकडे मी हा फेस मास्क लावते, त्याच्याने स्किन मस्त अशी फ्लफी आणि मेकअपही छानपैकी ब्लेंड होतो. हे फेस मास्क आपल्याला 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर ते रिमूव्ह करायचं आहे. ते लावल्यानंतर त्याच्यावर थोडंसं मसाज द्यायची आहे आणि 10 मिनिटानंतर इकडे मी रिमूव्ह केलं आणि थोडंसं स्किनला मसाज करून घेतली आणि मसाज झाल्यानंतर मग मेकअपला स्टार्टिंग केली. साडीवर ही ज्वेलरी वेअर करणार आहे मी. ही आमच्या इकडे लोकल मार्केटमध्येच घेतली आहे मी. छानसा असा बँगल सेट. चला तर मेकअपला स्टार्टिंग करूया. मेकअप करण्याच्या पहिले मॉइश्चरायझर हे खूप गरजेचं असतं स्किनसाठी, आणि प्रायमर पण. तर मी फ्लिकाचं सिल्क टच प्रायमर प्लस मॉइश्चरायझर आहे, हे 2 in 1 आहे, तर ते घेतलेलं आहे. त्याच्याने स्किन खूप ग्लोई आणि ड्यूई दिसते. मला तर खूप आवडलं हे फ्लिकाचं सिल्क टच मॉइश्चरायझर. मी लास्ट मंथमध्येच घेतलं होतं. मला गावी लग्नाला जायचं होतं मेमध्ये, तर त्यावेळेसच मी घेतलं. तर खूप लग्नामध्ये, खूप प्रोग्राममध्ये मला हे चांगल्या प्रकारे यूज झालं. सनस्क्रीन पण स्किनसाठी खूप गरजेची असते. ती छानपैकी ब्लेंडिंग करून घेतली इकडे. आणि त्याच्यानंतर फाउंडेशनमध्ये मी फ्लिकाचंच ब्लेंड अँड शाईन फाउंडेशन आहे हे, विथ SPF 50 पण आहे याच्यामध्ये पण. तर ते फाउंडेशन यूज करणार आहे आज. फाउंडेशन आपण हाताने पण ब्लेंड चांगलं होतं. इकडे मी एक ब्युटी ब्लेंडर यूज करणार आहे. त्याच्याने छान असं ब्लेंडिंग करून घ्यायचं स्किनमध्ये. त्याच्यामुळे आपला मेकअप हा केकी दिसत नाही. मला केकी मेकअप तर बिलकुल आवडत नाही. एकदम असं स्मूथ वाटलं पाहिजे स्किनला, काही आपण लावलं आहे की नाही लावलं असं वाटलं पाहिजे. आणि मी हा ब्युटी ब्लेंडर थोडंसं पाण्यामध्ये डिप करून स्किनवर तो डॅब डॅब करून घेते. स्किन खूप मस्त छान वाटत होती. त्याच्यानंतर मी इकडे फिटमीचं कॉम्पॅक्ट लावते मेबलिनचं. ते थोडंसं टचअप देऊन घेतलं आणि त्याच्यानंतर ते टचअप झाल्यानंतर पुढे इकडे मी हे टचअप झाल्यानंतर पुढे आय शॅडो वगैरे लावून घेतलं. आय शॅडो मला एकदम न्यूडमध्येच आवडतात. न्यूड शेडमध्ये आय शॅडो लावलं आहे मी. शक्यतो मला कॉफी आणि न्यूड कलर आवडतात, तर ते आय शॅडो थोडंसं लावून घेतलं इकडे. डार्क आय शॅडो मला जास्त आवडत नाही, एकदम लाईट लाईट आवडतात. तशा माझ्या प्रकारे मी लावून घेतलं इकडे. आणि पुढे नंतर मग थोडंसं ब्लश लावायचं चीकला. ते ब्लश लावण्यासाठी मी इकडे शुगरचंच ब्लश लावते, पिंकवालं. लाईट लाईट लावते ते पण खूप. आणि ते झाल्यानंतर मी इकडे लिपस्टिक लावते. तर लिपस्टिक इकडे मी लॅक्मीची यूज करते, ती न्यूड ड्रीम 08 शेड आहे हा. न्यूड ड्रीम माझा खूप फेवरेट आहे हा शेड, न्यूड ड्रीम. आणि दुसराच अजून एक पण लॅक्मीचा शेड आहे. न्यूड शेड मला खूप आवडतात लिपस्टिकमध्ये, छान दिसतात ते लावल्यानंतर. तर इकडे हा लावून घेतला आहे मी न्यूड शेड. त्याच्यानंतर पुढे मग बघा माझा फायनल लुक झालं आहे. साडी वगैरे वेअर करून झाली आहे. आता सिंदूर लावते आहे. हा झाला माझा फायनल लुक. आता पुढे वटसावित्री पूजेला निघायची तयारी. ताट वगैरे मी आधी सर्व तयारी रेडी करून ठेवलेलं होतं. आता निघते वटसावित्री पूजेला. आणि माझी काय फजिती झाली हे तुम्ही पुढे बघाच. मी निघाली आणि बाहेर पाऊस चालू आहे. तुमच्या तिकडे पण होता का वटसावित्रीला पाऊस? मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो. आमच्या इकडे तो खूप पाऊस होता. मी निघाली आणि खाली गेली तर पाऊस चालू. पण पावसातच आम्ही कशी तरी रिमझिम पावसामध्ये वटसावित्री पूजा करून घेतली. खाली पूर्ण चिखल झालेला होता, तुम्ही बघू शकता. इकडे वड्याला 7 फेरे घालून मी
7 जन्मासाठी माझ्या आऊंनाच मागितलं आहे, तर त्यांच्यासाठी मी एक आता उखाणा घेते. वटपौर्णिमेला आहे वडाला खूपच महत्त्व, वटपौर्णिमेला आहे वडाला खूपच महत्त्व, योगेश रावांची वाढत राहो कीर्ती आणि कर्तृत्व. कसा वाटला तुम्हाला माझा उखाणा? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आज वटसावित्री पौर्णिमेचा उखाणा घेतला का तेही नक्की सांगा. वटसावित्री पौर्णिमा म्हणजे उखाणा तर झालाच पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये उखाण्याचं खूपच महत्त्व आहे. ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर 9 देवींचं दर्शन आपल्याला एकाच मंदिरामध्ये भेटून जातं. तर बघा पुढे, एकाच मंदिरामध्ये 9 देवी आहेत तिथं बसलेल्या. नवरात्रामध्ये ते इथे खूप छान वाटतं ह्या मंदिरामध्ये, म्हणजे 9 देवीचं दर्शन होऊन जातं. आपल्याला कधी काही ओटी वगैरे भरायची असेल तरी पण ह्या मंदिरामध्ये येऊन आपण भरू शकते. छान आहे मंदिर, खूपच प्रसन्न वाटतं ह्या मंदिरामध्ये. पुढे इकडे माझ्या मैत्रिणींची मी ओटी भरून घेतली, त्यांनी माझी ओटी भरली. बाहेर खूप पाऊस चालू होता, त्याच्यामुळे आम्ही इकडे मंदिरामध्ये येऊन बसलो. तिकडे मागेच मंदिराच्या साईडलाच ओढ्याचं झाड होतं. इकडे ओटी वगैरे भरून झाली. मैत्रिणींनी तुमची आता इकडे ओटी भरण्याचा प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही लगेच घरी जाण्यासाठी निघणार आहे आणि इथून आता ऑटो करूनच आम्हाला घरी जावं लागेल. घरी गेल्यानंतर मला माझा मुलगा पार्थ, त्याला पण स्कूलमध्ये नेऊन सोडायचं आहे. त्याची अर्धी तयारी करून आली होती मी, टिफिन वगैरे बनवून आली होती आणि त्याला सांगितलं होतं, बाळा तू रेडी होऊन बस, आली की आपण लगेच स्कूलमध्ये जाऊया. तर ही अशी धावपळ असते सर्वच लेडीजची. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा वटसावित्रीचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाईक अँड शेअरही करा. चला तर मग भेटूया पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या फॅमिलीसोबत मस्त आणि स्वस्त राहा. बाय फ्रेंड्स, टेक केअर, हॅव अ नाईस डे, बाय बाय.